अध्यक्ष यांचं या निमित्तानं स्वागत करण्यात येत आहे। संजयजी जळगाव यांचंही स्वागत करण्यात येत आहे। विमलताई पारखे यांचं स्वागत, आलेले सर्व नगरसेवक नगरसेविका यांचं हार्दिक मनापासून स्वागत करण्यात येत आहे। यासाठी मी सन्माननीय दीपकजी बावळेकर यांना आमंत्रित करतो। या ठिकाणी आपण पुढील सूत्रसंचालन करावं। रिले स्पर्धा यांचा पारितोषिक वितरण समारंभ आज आपण इथे संपन्न करत आहोत। या समारंभाची सुरुवात करत असताना सुरुवातीला आपण महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करतो आपण। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी महाराजांना नटेश्वरांचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी। महाबळेश्वर नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्माननीय सुनील शेठ शिंदे, तसेच माजी नगराध्यक्ष सन्माननीय DM बावळेकर साहेब, सन्माननीय युसुफ शेख हे आता पूजन करत आहेत। जय जय शिवाजी। गणपतये नमः। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। इकडे बघा, थांबा, या तुम्ही पण या ना पुढे बघा इकडे। शिंदे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय DM बावळेकर साहेब, सन्माननीय अभिजितजी वायकर, सर्व सन्माननीय नगरसेवक तथा पत्रकार व्यापारी या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी 2 दिवसीय कार्यशाळा याचं उद्घाटन संपन्न होत आहे। सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात। थ्री टू वन स्टार्ट। आता आपल्याला उच्चार करायचा आहे। जो उच्चार आहे अ उ म, म्हणजे या तिन्हीचा उच्चार केल्यानंतर ओम हा उच्चार होतो। अ उ म म्हणजे बघा, ऐका, मी करतोय, तो फक्त ऐकायचा आहे। डोळे बंद ठेवा आणि ऐका। मी श्वास घेतोय,
यातलं मी दीर्घ घेतलेला आहे. या पद्धतीने करायचं आपल्याला. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास जो सोडाल तुम्ही त्या सोडलेल्या श्वासासोबत हा तुमचा स्वर आला पाहिजे. तर यातला ओम हे मिळून ओम होतो. त्यातला दीर्घ म्हणायचा आपल्याला. स्टार्ट. श्वास घ्या. सुरू. Two, three, start. Ready? म्हणा. आता माझ्या मागं पण गाणं म्हणायचं. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े के दुम पे जो मारा घोड़ा 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 दुम ताके घोड़ा. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा घोड़ा 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 दुम ताके घोड़ा. तब्बक 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 तब्बक. घोड़ा भागा मंडी पहुंचा सब्जी मंडी पर पड़ी थी धूप लगे ठंडी. तब्बक 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 तब्बक. घोड़ा भागा मंडी पहुंचा सब्जी मंडी पर पड़ी थी धूप लगे ठंडी. घोड़ा 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 धूप काटे घोड़ा. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा घोड़ा 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 धुन उठाके घोड़ा. एक गणपतीची मिरवणूक झालेली आणि दोन मंडळ समोरासमोर आलेले आणि त्यांच्यात वाद चालू झालेला आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Freeze. Freeze. हसायचं नाहीये, बोलायचं नाहीये. क्या बात आहे. मस्त. हलायचं नाहीये. डोळ्याचे पापणी सुद्धा हलायचे नाही. स्माईल नाही, बिलकुल नाही. स्थिर राहायचं. फ्रीज म्हणजे फ्रीज. एक्सप्रेशन्स महत्वाचे. काय दाखवायचंय तुम्हाला? भांडण दाखवायचंय. काय पाहिजे चेहऱ्यावर? काय पाहिजे? लुक काय हवाय? अविर्भाव काय हवाय? हालचाल काय पाहिजे? जेस्चर, पोस्चर, शरीराची भाषा, सगळ्या गोष्टींचा वापर करायचा आहे. सांगतो. मार्किंग. स्टार्ट. शांत राहा प्लीज. एक्सप्रेशन्स, जेस्चर, पोस्चर, सिरियसनेस, प्रसंगाचं गांभीर्य हे सगळं दिसणं गरजेचं आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं, झिंगटसारख्या गाण्यानंतर नाचल्यावर पटकन 10 काउंटिंगमध्ये तुम्हाला हा मूड पकडायचा आहे. ही सगळ्यात विशेष बाब आहे.
व्हेरी गुड. सगळ्यांनी खूप छान केलेलं आहे. बेस्ट. चलो. आणि तोंडा वाटे सोडा. श्वास घ्या. मस्त. सगळ्यांनी चांगले सीन केले. सगळ्यांना टॉप. बेस्ट. सर्वांचा आवाज येत नाहीये. मुलींचा आवाज येत नाहीये. परत एकदा श्वास घ्या. श्वासाचा वापर करा. आवाज मोठा येऊ दे. स्टार्ट. पंचावन्न, 50, 65, 75. ही टीम जिंकलेली आहे. पहिले गुड. व्हेरी गुड. कुठलं आहे ABCD काय बी. पहिल्या राऊंड मध्ये बी जिंकलेले. चलो राऊंड परत एकदा फिरायला लागा. चलो. घेऊन आला ला टांगेवाला म्हणा. अरे कसला आवाज येते तुमचा. 31 जण आहे तुम्ही. आवाज मोठा पाहिजे. महाबळेश्वरच्या मंडईमध्ये मार्केटमध्ये आवाज यायला पाहिजे. चला स्टार्ट. लाल टांगा घेऊन आला ला टांगेवाला. ऐका लाला गातो गाणे लल्लम लल्लम लाला. स्पीड. लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला. ऐका लाला गातो गाणे लल्लम लल्लम लाला. नाचा लागा. लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला. ऐका लाला गातो ना. ऐका लाला गातो गाणे लल्लम लल्लम लाला. नाचा. कुर्ता लाल लाल त्याची टोपी लाल लाल. लाल लाल टांगा घेऊन लाला टांगेवाला. ऐका लाला गातो गाणे लल्लम लल्लम लाला. टीव्हीवर कॉमेडी एक्सप्रेस सारखा किंवा चला हवा येऊ सारखा कार्यक्रम चाललेला आहे. वडील बघत बसलेले मुलांबरोबर आणि आई ओरडायला लागले अभ्यास करा म्हणून. चलो स्टार्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Freeze.
नोकरी भेटेल. मी काम करू सुद्धा करू शकतो. ऑलरेडी काहीच काम नाही भेटलं. काय काम नाही. काय आईला चांगलं दिसते ना म्हणून नवरा करून दिला बरोबर. काय उठ. काय उठ की मेला का काय. अगं उठा की हो. अरे तुझी दाजी मगाचपासून झोपले तो जेवण झाले. काही लोक बसाल आता झालं ते झालं मेलायचं मेला. साडी पाहिजे. साडी घेतल्यानंतर मला वाटलं चला. आमच्या दुकानावर या बाटल्या घेऊन जाऊ. मागच्या आणि मला कुठे
Get up, get up. Why are you late today? Why? What is this English? Which English are you talking about? What sleeping? Okay, sit down. Are you at the table? Who is sleeping in the class? Tanmay! 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 Get up! What are you doing? Get up! Get up! Yesterday I have teach you ABCD. You have learned? Start. A for Anki, B for बड़ी अम्मी, C for छोटी अम्मी, D for छोटी मम्मी, E for इलिफेंट मम्मी. Go and stand out. मैं तुमको Yes, go. You have learned table. Start. Okay, good. Very good. You? Come. They have been go and eat 30 minutes. Okay, come in. Arey, Tanmay! What happened? Tanmay, get up. Tanmay? No, doctor. Hello? Please, Yama. What? What? तुम्ही मला बाहेर सांगत होता? हा, बोलला समज गेला. Morning teacher, नमस्ते, पागल हो क्या? बैठो नीचे. और इतनी बाकी कहाँ गया? चलो पढ़ाई का निकलो, क्या मुंह देख रहे हो? अब तो यहाँ आके कुछ नहीं देगा. बैठो जाओ. वैसा विजिट क्यों हुआ तुमको? मैं गाँव गया था. अभी जाना था मैं तुमको गाँव. बैठो. तो मैं आज आपको सबको एक सवाल पूछूंगी. मुझे बताओ कि पहला मुर्गी आई कि अंडा आया? मैं बोलूं? आता तुम्ही नाही काढलं ना, तुम्ही बताओ. तुम्हें क्या करना है मुर्गी और अंडे से? तुम्हें जो मिल रहा है ना तो वो खाओ. पागल हो क्या? बैठो नीचे. ऐसे मैं आज आपको तुमको और एक प्रश्न पूछूंगी कि मुझे बताओ तुमको बड़ा होकर क्या क्या बनना है? बताओ. जोकर बनूंगा. तुम्ही लोक तू
पढ़ाई की ना सबने चलो लिखो पेपर वो गया ना सबका आप लोगों ने पढ़ाई नहीं की क्या स्टेज भी कर रहे थे, ये बहुत बड़ी बात है। और वो भी ऐसा साल भर का स्कूल लेकर नहीं किया गया है। ड्रामा करना भी एक मामूली बात नहीं है। स्टेज पर 2 अल्फाज ले आकर एक्ट करना बहुत बड़ी बात है और वो सलाहियत आपने हमारे बच्चों में भर दी है और ये चंद लम्हों में हो सका है। जब चंद लम्हों में इतना कर सकते हैं बच्चे, तो अगर आप यूं ही अगर क्लासेस लेते रहोगे तो जरूर इनमें से अच्छे से अच्छा एक्टर बनकर निकलेंगे। ये बच्चे के आपका नाम लेकर आपका नाम रोशन करेंगे। तो इतना कहकर मैं अपने दौर पास करूँगा। शुक्रिया। जॉगिंग बेस्ट जॉगिंग फिरायला सुरुवात करा हळूहळू हळूहळू फिरायला सुरुवात करा चलो आता सर्कस मध्ये एक्सप्रेशन्स जेस्चर पोस्चर सिरियसनेस प्रसंगाचं गांभीर्य हे सगळं दिसणं गरजेचं आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं झिंगट सारख्या गाण्यानंतर नाचल्यावर पटकन 10 काउंटिंग मध्ये तुम्हाला हा मूड पकडायचा आहे. ही सगळ्यात विशेष बाब आहे. व्हेरी गुड. सगळ्यांनी खूप छान केलेलं आहे. बेस्ट. चलो प्रिया बरोबर आहे बरोबर आहे. सगळ्यांनी जरा हे करा म्हणजे व्यवस्थित. ठीक आहे ओके. बघा जो झटका द्यायचा आहे आपल्याला फेकायचं आहे ते फेकताना कशा पद्धतीने फेकणार आहे बघा. एन्जॉय करा. येस मस्त. व्हेरी गुड. छान मजा. एन्जॉय करा. फेका. आता उंच दगड फेका आणि तो नदीत जाऊन पडू दे. बघा किती उंच जातोय. बघा वर लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की धुन पे जो मारा है घोड़ा घोड़ा घोड़ा
के दौड़ा, लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा घोड़ा घोड़ा दौड़ा दुम उठा के दौड़ा. एक गणपतीची मिरवणूक चाललेली आहे आणि दोन मंडळ, गणपतीची मिरवणूक चाललेली आहे आणि दोन मंडळ समोरासमोर आलेले आहेत आणि त्यांच्यात वाद चालू झालेला. म्हणा साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना. म्हणा सगळ्यांनी एकत्र म्हणा, म्हणत म्हणत करा, त्यांना फरक पडणार आहे बघा. ते म्हणताना तुमचा दमसास वाढणार आहे, श्वास अडकणार आहे. गाणं म्हणा, म्हणा एकत्र. साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना. आपण खांद्यावर घेऊ शकतो. करेक्ट, खूप छान. आपल्याला हवा तेवढ्याच वजनाचा किंवा हे छोटे छोटे दगड उचलू शकतात. बारकी मुलं, लहान मुलं छोटे दगड उचलतायत, नेतायत, पटकन टाकतायत, असं करू शकतात. बघा, इमॅजिन करा, प्रॉपर करा. सगळ्यांनी चालू करा हळूहळू हळू. बघा दगड दिसायला पाहिजे, आता तुम्हालाही दिसणं गरजेचं आहे. दिसतील दगड. बघा, उचलताना ती रग जाणवली पाहिजे, आपल्या हाताला जाणवली पाहिजे, आपल्या खांद्यांना जाणवली पाहिजे. उचलताना ते वजन जाणवलं पाहिजे. फील करा, फील करा. सगळ्यांनी ट्राय करा. बघा, हळूहळू ट्राय करा. चला स्टार्ट करा. येस. बघा, दगड ठेवलेला आहे, उचलायचं आहे. अशा बऱ्याच कृती करायच्या आहेत तुम्हाला. दगड उचलायचा आहे, दगड उचलायचा आहे, आपल्या जागेवर नेऊन टाकायचं आहे, आपल्या मागे टाकायचं आहे. आपण उभं राहिलो तो त्या भागाकडे जायचं आणि टाकायचं आहे. प्रत्येकाने चालू करा. चला स्टार्ट. येस. हळूहळू बघा, नीट बघा, नीट ट्राय करा. मुवमेंट होते. गुड, व्हेरी गुड. जाणवतोय का कसे उचलून दगड उचलताना प्रॉपर ताकद लावा, व्यवस्थित करा. बघू, दगड टाका. येस येस. नीट उचला. दोघा केलेले काम. व्हेरी गुड, मस्त. पुढं मागे जाता कामा नाही. बघा, राईट, व्हेरी गुड, छान. इमॅजिनेशन आणि कॉन्सन्ट्रेशन या विषयावर आधारित आपण एक टास्क करतोय. तो असा आहे की इथं या ठिकाणी खूप सारे असे दगड ठेवलेले आहेत, छोट्या मोठ्या आकाराचे. तुमच्या प्रकृतीप्रमाणे तुमचा दगड तुम्ही निवडायचा आणि तो दगड नेऊन मागे टाकायचा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी उभं राहिलाय त्याच्या मागे तो उचलून नेऊन टाकायचा आहे. ते करताना कुणीही नाटक करायचं नाही. आपण नाटक नाही करायचं. लक्षात घ्या, तो दगड तुम्हाला दिसणं आवश्यक आहे. तो इमॅजिनेशन जो प्रकार आहे तो करायचा. नाटकात काय असतं की तो बघा चंद्र नसतो. सिनेमा आणि नाटकामध्ये तो फरक आहे की तो बघा चंद्र म्हटल्यानंतर कॅमेरा तिकडे जातो आणि चंद्र दाखवतो. पण नाटकात आपण मोकळ्या स्टेजवर मोकळ्या अंधारात उभा राहून म्हणतोय अभिनेता की तो बघा चंद्र, आणि सगळ्या प्रेक्षकांना चंद्र दिसतो. ही नाटकाची ताकद आहे. तर इमॅजिनेशन पॉवर नाटकामध्ये जास्त आहे आणि लावायला लागते. तो बघा पक्ष्यांचा थवा चाललाय. हे बघा मी कुठं उभा राहिलोय, दरीच्या टोकावर उभा राहिलोय. खाली किती खोल आहे, पटणार आहे मी, तोच चाललाय माझा. हे आपण फील केलं तर तुम्हाला लोकांना वाटणार आहे. तसं इथं दगड ठेवलेले आहेत, खूप सारे दगड ठेवलेले आहेत.
तुम्हाला झेपल एवढ्या वजनाचा दगड उचलायचा आहे आणि घेऊन टाकायचा आहे. आवाज मोठे येऊ दे, डायलॉग मोठे बोला. पाठमोरे उभं राहू नका, दिसेल असं उभं राहा, ऑडियन्सला दिसला पाहिजे. कालच सांगितलेलं आहे. आवाज मोठ्याने बोला. डायलॉग ऐकू येते, बोला, वाक्य बोला. ओके, 500 काप झालाय. ठीक आहे, आता हे काय ॲग्रेसिव्हनेस राग आलाय, बरोबर आहे. ठीक आहे, आता हे काय, मी तयार आहे, आय एम रेडी, आहे की नाही. आता हे काय, घाबरतोय, बरोबर आहे. या गोष्टी तुम्हाला सगळ्यांचं लक्ष देत आहेत, छोटे छोटे. इकडे लक्ष द्या. आता घेऊन झालं की बॉडी लँग्वेज झालं, शरीराची भाषा. आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमार्फत आपण संवाद साधू शकतो. ते बघा, काय यातून कुठला भाव दिसतोय, समजते. यदा हि धर्मस्य, म्हणा, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, म्हणा, ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ओके, लक्षात येते का? बघा, हा, येस, व्हेरी गुड. टप्पे, कोणी कोणी खेळलाय तो खेळ बघा. नदीवर दगड मारायचा आहे, नदीच्या पाण्यावर 3 टप्पे पाडायचे. येस, बघू बरं, लांब लांब आहे, नदीचं पाणी खूप लांब आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. सगळ्यांनी जरा हे करा, म्हणजे व्यवस्थित. ठीक आहे, ओके. बघा, जो झटका द्यायचा आहे आपल्याला, फेकायचं आहे, ते फेकताना कशा पद्धतीने फेकणार आहे बघा. एन्जॉय करा. येस, मस्त, व्हेरी गुड, छान, मजा, एन्जॉय करा. फेका. आता उंच दगड फेका आणि तो नदीत जाऊन पडू दे. बघा किती उंच जातोय. बघा, वर मारा, फेका, वर फेका, वर गेलेला दगड दिसू दे. येस, ओके, मारा मारा. आता हे मारता, एक्सप्रेशन्स, जेस्चर, पोस्चर, सिरियसनेस, प्रसंगाचं गांभीर्य, हे सगळं दिसणं गरजेचं आहे. त्यात सगळ्यात महत्वाचं, जिंकट सारख्या गाण्यानंतर नाचल्यावर पटकन
क्या बात आहे, मस्त. हलायचं नाहीये, डोळ्याचे पापणी सुद्धा हलायचे नाही, स्माईल नाही, बिलकुल नाही, स्थिर राहायचं. फ्रीज म्हणजे फ्रीज. एक्सप्रेशन्स महत्वाचे. काय दाखवायचंय तुम्हाला? भांडण दाखवायचंय, काय पाहिजे चेहऱ्यावर, काय पाहिजे लुक, काय हवा आहे, अविर्भाव काय हवा आहे, हालचाल काय पाहिजे, जेस्चर, पोस्चर. माझ्या शाळेचे नाव PMC गिरिस्तान नगर परिषद मुलींची शाळा क्रमांक 2 महाबळेश्वर. मी इयत्ता 4थी शिकत आहे. सरांनी आम्हाला कालपासून काय सर्व काही शिकवलं. त्यातलं मला खूप आवडलं आणि त्यातला मला तो गोलामध्ये नाचण्याचा आणि त्यामध्ये फ्रीज होऊन काहीतरी ॲक्ट करायचा जो गेम होता तो मला खूप आवडला. यासाठी सरांचं मी खूप अभिनंदन करते. थँक्यू. मी इयत्ता 4थी शिकते. माझ्या शाळेचे नाव गिरिस्तान नगर परिषद मुलींची शाळा क्रमांक 2. सरांनी जे मला कालपासून शिकवलं ते मला खूप आवडलं. त्यासाठी सरांना थँक्यू. तो झाला, पण जर निरोप म्हटलं की इमोशनल येतं. पण खूप वाईट वाटतं की आता हे 2 दिवस कोर्स होता तो होणार आहे, आता उद्या नाही येणार इथे, त्यामुळे खूप वाईट वाटतं. पण नक्की पुन्हा इथे आयोजित केलं तर मी नक्की येईल. थँक्यू सर. जेव्हा आम्ही आलो त्यावेळेला आम्हाला स्टेज दिले, कॉन्फिडन्स थोडासा कमी होता. पण हे जे 2 दिवसाचे सेशन झाले त्याच्यामध्ये आम्हाला स्टेज रिडिंग कशी करायची आणि कॉन्फिडन्स आपला स्वतःचा कसा वाढवायचा हे त्याच्यातून कळालं. तर मी सरांचं फार धन्यवाद मानतो. I am in standard 7 from MS English Secondary School, Mahabaleshwar. Yesterday I feel so embarrassed when I came here, but sir taught us very things, and he taught us stage daring, body language of acting. So I thank him for that. आरोही विकास सनस आहे. मी 7वी शिकते. मला जे कालपासून सरांनी शिकवलं ते खूप आवडलं आणि माझं पण एक स्वप्न आहे की मला पण नाट्य करायचं आहे आणि मला पण हे आवडतं. जे सरांनी शिकवलं ते मला खूप आवडलं. त्यासाठी सर थँक्यू. सर तुम्ही मला ते शिकवलं की मी किती काय करू शकतो. मला असं वाटत होतं की मी काहीच करू शकत नाही, म्हणजे मला काहीच येत नाही. पण तुम्ही मला ते शिकवलं की मी मोठा होऊन एखादा नवीन किंवा काहीतरी करू शकतो. सो थँक्यू सर. माझं नाव श्रुतिका शंकर ढेपे. मी PMC गिरिस्तान नगर परिषद मुलींची शाळा क्रमांक 2 मध्ये शिकते. मी कालपासून इथं आले तेव्हा सरांनी आम्हाला खूपच छान मार्गदर्शन केलं. महाबळेश्वरमधली मुलं सुद्धा काहीतरी करू शकतात हे त्यांनी शिकवलं आणि मी एक नक्कीच चांगली अभिनेत्री बनेन. एवढंच बोला. थँक्यू. माझ्याला पण सुधारायचं आहे, पुढं जायचं आहे, आपला पण उत्कर्ष करायचा आहे आणि लोकांचा पण करायचा आहे. अशी काही जी संस्था असतात सरांनी स्थापन केलेल्या आहेत, यांचं कार्यच ते असतं की स्वतःच्या ह्याच्या बरोबर सगळ्या लोकांचा उत्कर्ष, स्वतःच्या बरोबरच सगळ्यांनाच सोबत घेऊन जायचं, पुढं घेऊन जायचं. अशा पद्धतीचा ध्येय घेऊन काही लोक पुढे जात असतात. तशा पद्धतीची लोक आहेत तुमच्या पुढं. याने खूप छान तुम्हाला एक संधी उपलब्ध करून दिली. यांच्या बाबतीत आभाराचं एक वाक्य तुमच्याकडून यायला हवं. मी जे काही शिकवलं यामध्ये काही थोड्याफार त्रुटी असतील, तुम्हाला काही नवीन गोष्टी समजल्या असतील त्याबद्दल पण तुम्ही सांगावं अशी अपेक्षा आहे. तर उत्स्फूर्तपणे एक 4 ते 5 प्रतिक्रिया तुमच्याकडून कोणाच्या तरी हव्या. कुणी पण पुढे येऊन बोला. ते या 2 दिवसाच्या वर्कशॉपचं फलित असेल. ओके, चलो कोणी या पुढं आणि तुमचं मनोगत मांडा. दोन शब्द तुमचे मनोगत. तुम्हाला काय वाटलं या सगळ्यांच्याबद्दल, काय वाटलं? गुड, व्हेरी गुड. इकडे असं सर उभे राहिले तिथं. नाव सांग, शाळेचं नाव सर. नमस्कार, माझं नाव आर्या संदीप सकते. मी 9वीमध्ये आहे. सेठ गंगाधर माखरिया हायस्कूल या शाळेत. मी कालपासून सरांनी आम्हाला अभिनय शिकवला. अभिनय शिकून किती छान वाटतं माहिती आहे का? पहिला अभिनय म्हणजे कालचे दिवस थोडी नर्वस होते, पण आत्ता कॉन्फिडंट आला आहे. स्वतःवर विश्वास आहे की आपण अभिनय करायचा आहे. खरंच थँक्यू सो मच सरांना.
आणि खामकर काकांना पण थँक्यू. त्यांनी हे आयोजित केलं, त्याच्यामुळे आम्हाला अभिनय करता आला आणि आमच्या कला आहेत भरपूर, त्या म्हणजे कळल्या लोकांना की आम्हाला धन्यवाद. किंवा ते अशी म्हणजे सगळं बघितलं की असं भीती वाटायची, रडायला जायचं. पण सरांनी हे शिकवलं की स्टेजवर गेल्यावर घाबरायचं नाही, तर चांगलं काहीतरी परफॉर्म करून दाखवायचं, त्याच्यामुळे आपलं नाव वाढेल किंवा आपली म्हणजे की ओळख होईल कोणाशी, की आपण कसं बोललो हे लोक लक्षात ठेवतील की आपण काय कसं केलं ॲक्टिंग वगैरे. थैंक यू. मैं खैरुस्लाम उर्दू हाई स्कूल महाबलेश्वर से हूँ. मैं 10वीं क्लास में पढ़ती हूँ. ये जो हमें सिखाया गया वो बहुत अच्छा लगा, इसलिए मैं सर का शुक्रिया देती हूँ.
जुम्बिश मकुम बादब बा मुलाहिजा होशियार आला हजरत जिल्ले सुवानी जहापना इज्जतपना हशमतपना इज्जत माओ सुल्तान आजम इज्जत माओ सुल्तान आजम दरबार आम में तशरीफ ला रहे हैं हो तादिबन और ताजिमन इकामत जरूरी है। तू का हसतोयस बाळा? तू मुळात काय करतोयस? झाडे लावा, झाडे जगवा. आपल्याला झाडे ऑक्सिजन देतात आणि आपण त्याला तोडतोय, हे आपली चुकी आहे. आपण झाडाला कधी तोडू नये व आपण उलट झाडे लावायला पाहिजे आणि त्याला मोठे करून आपल्याला ऑक्सिजन मिळाले पाहिजे. थँक्यू. झाडे लावा, झाडे जगवा. एक चोर सापडलेला आहे आणि एक फिर्यादी ते चोराला घेऊन आलेला आहे. हवालदार पोलीस त्याचा तपास करताय. चलो स्टार्ट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 फ्रीज. ऐका लाला गातो गाणे लल्लम लल्लम लाला. स्पीड. लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला. तालिबान और ताजिमन इकामत जरूरी है या पद्धतीने म्हणतात आहे. आता
ओके